पुस्तकं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फार मोठा असा घनिष्ठ संबंध होता मित्रांनो. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आज सांगायचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही आधी भारतीय आहात का आधी बौद्ध आहात. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं होतं की मी प्रथमही भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे. हे आज सर्व सांगायचं कारण म्हणजे आज देशामध्ये ज्या पद्धतीचं धर्मांधतेचं वातावरण आहे, ज्या पद्धतीचं धार्मिक वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे, त्या सर्व वातावरणामध्ये एक आशेचा किरण म्हणून आत्ताच्या सर्व नेतृत्वांमध्ये जर कुणाकडे पाहावं लागेल तर ते निश्चितपणानं शरद पवार यांच्याकडे पाहावं लागेल. आणि शरद पवारांच्या याच धार्मिक भूमिकेबाबत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या भूमिकेच्या या फरकाबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अमरजित पाटील. अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्वांना माहीत आहे की देशामध्ये धार्मिकतेचं वातावरण हे निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि असं असताना काल परवा काही दिवसापूर्वी शरद पवारांना विचारण्यात आलं की तुम्हाला राम मंदिराचं जे उद्घाटनाचं आमंत्रण आहे ते देण्यात आलेलं आहे का. त्याच्यावरती शरद पवारांनी असं सांगितलं की मी शक्यतो पूजा अर्चा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी शक्यतो जात नाही, तो माझा पिंड नाही. आणि मी स्वतः माझ्या काही व्यक्तिगत खाजगी अशा श्रद्धा आहेत, त्या श्रद्धेच्या ठिकाणी जातो, पण मी त्याचं कधीही सार्वत्रिकरण करत नाही किंवा त्याचा मी प्रसिद्धीसाठी वापर करत नाही. मित्रांनो, या बाबीचा अर्थ फार मोठा गहन आहे की भारतीय संविधानानं आपले जे धार्मिक अधिकार दिलेले आहेत ते धार्मिक अधिकार जे आहेत ते अत्यंत खाजगी स्वरूपाचे आहेत. ह्याची जाण असणारा आत्ताच्या काळातला सर्वोत्कृष्ट नेता म्हणून आपण शरद पवार साहेबांच्या या विचाराकडे बघितलं पाहिजे. पवार साहेबांची ही जी विचारधारा आहे ही त्यांना त्यांच्या आईकडून म्हणजे शारदाबाई गोविंदराव पवार यांच्याकडून मिळालेली आहे, ज्या स्वतः सत्यशोधक समाजाच्या अभ्यासक होत्या, कार्यकर्त्या होत्या, सक्रिय कार्यकर्त्या होत्या. हे त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहिलेलं सुद्धा आहे. अशा या शारदाबाई गोविंदराव पवारांच्या पोटी जन्माला आलेल्या शरदचंद्रजी पवारांच्या विचारामध्ये असणारी ही जी काही धर्मनिरपेक्षता आहे, ही धर्मनिरपेक्षता मित्रांनो त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यामध्ये मात्र दिसून येत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी बऱ्याच वेळा असं म्हटलेलं आहे की हिमालयाच्या उंचीच्या असणाऱ्या शरदचंद्रजी पवारांना त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र त्यांच्या विचाराच्या उंचीचे कार्यकर्ते घडवता आले नाहीत. किंबहुना त्यांना जे काही कार्यकर्ते भेटले ते अत्यंत बुटक्या अशा उंचीचे कार्यकर्ते भेटले. कारण का एकीकडे पवार साहेब जे आहेत ते अत्यंत धर्मनिरपेक्ष विचारधारेचा प्रसार करताना दिसतात किंवा ते स्वतः त्या विचारधारेचा अंगीकार करताना दिसतात, तर दुसरीकडे मात्र त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत धार्मिक वातावरणाला पोषक असणारे कार्यक्रम घेताना किंवा त्याचा अवडंबर माजवताना दिसतात. आणि म्हणून आताच्या काळामध्ये ज्यावेळी देशामध्ये धर्मांधतेचं वातावरणाला जाणीवपूर्वक खतपाणी घातलं जात असताना शरद पवारांनी घेतलेली जी भूमिका आहे ही अत्यंत विचारपूर्वक आणि विचार करायला लावणारी ही भूमिका आहे. मला असं वाटतं की राज्यकर्त्यानं कसं असावं, तर राज्यकर्त्यांनी शरद पवारांसारखं धर्मनिरपेक्ष असावं. कारण का जसं संविधानानं हा देशाचा कुठलाही धर्म ठरवलेला नाही, देशाचा कुठलाही अधिकृत धर्म नाही असं सांगितलेलं आहे, त्याच देशातल्या राज्यकर्त्यांनी शरद पवारांसारखं स्वतःचं जे सार्वजनिक जीवन आहे ते धर्मनिरपेक्ष राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु या ठिकाणी शरद पवारांच्या एकंदर राजकीय कारकिर्दीकडे पाहताना त्यांच्या वाट्याला जे काही कार्यकर्ते आलेले ते कार्यकर्ते मात्र अत्यंत धार्मिकतेनं बुरसटलेले, हातामध्ये गंडे दोरे बांधणारे, कुठल्या तर बुवा महाराजांच्या आहारी गेलेले, कुठल्या तर बुवा महाराजांचे सप्ते आणि सत्संग करणारे आहेत. हे पाहिल्यानंतर शरद पवार साहेबांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये जे अनेक चढ उतार आले, अनेक यश अपयश आली, याची जर तुलना करायची झाली तर आज खऱ्या अर्थानं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेतलं सगळ्यात मोठं अपयशाचं जर कारण शोधायचं झालं तर मित्रांनो हेच म्हणावं लागेल की पवार साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठं अपयश कुठलं आलं असेल तर ते म्हणजे त्यांना त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते न भेटणं किंवा त्यांनी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते घडवू न शकणं. आणि त्यामुळंच मी असं म्हणतो की हिमालयासारख्या उंच असणाऱ्या शरद पवारांसारख्या नेतृत्वाला कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा जे भेटले ते अत्यंत बुटक्या उंचीचे भेटले. आणि हे असं का म्हणतोय, कारण का जगाचा इतिहास आहे मित्रांनो की उंच ध्येयाच्या चळवळी ही बुटक्या कर्तृत्वाची माणसं ही कधीही चालवत नसतात. हा आजवरचा इतिहास आहे. आणि यामुळंच आत्ताची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे याला कारणीभूत ह्याच्या मूळच्या
गाभ्यामध्ये किंवा मुळामध्ये जो पवारसाहेबांचा पुरोगामी विचार आहे तो कार्यकर्त्यांनी पुढं न घेऊन गेल्यामुळं ही अवस्था प्राप्त झालेली आहे असं या ठिकाणी मला वाटतं. या विषयात आपणाला काय वाटतं हे आपण जरूर कळवावं आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाव्यात. हा भाग आपणाला आवडला असेल तर अमरवाणीच्या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.